नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। जवळपास जिल्हा परिषदेचे आपण 30 ते 35 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत। तर बरीच छान प्रकारची तयारी झालेली आहे। फक्त आता झेडपीचे मागचे जेवढे काही रिपीट झालेले प्रश्न आहेत ते आपण आजपासून कव्हर करणार आहोत। हे 50 प्रश्न जीकेचे असणार आहे, जे की आरोग्यसेवक, ग्रामसेवक, बाकी कोणत्याही सगळ्याच पोस्टला तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्यांनी ग्रामसेवकची टेस्ट सिरीज आपल्याकडून बाय करून सोडवली असेल सोडून पहा, टाइम मॅनेजमेंट पहा, प्रॅक्टिस करून पहा। बाय करण्याची खाली नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन SMS टाका, सर्व माहिती मिळून जाईल। पहा पहिला प्रश्न, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर हे जे आहे ते साताऱ्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली, हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी मी सोडतो। उत्तर अवश्य कमेंट करा, सोपं आहे। दुसरा, लोकसभा आयोगाची स्थापना कोणी केली? तर लोकसभा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरीन यांनी केलेली आहे। त्यानंतर मित्रमेळा नावाची संघटना कोणी सुरू केली? तर मित्रमेळा नावाची जी संघटना आहे ती विनायक दामोदर सावरकर किंवा विदा सावरकर यांनी केलेली आहे। त्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर रॉयल एशियाटिक सोसायटीची जी स्थापना आहे ती विल्यम जोन्स यांनी केलेली आहे। त्यानंतर गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सभा म्हणजे कोणती सभा आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी गावाच्या विकासासंदर्भात जी सभा घेतली जाते तिला ग्रामसभा म्हणतात। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किती वर्षापेक्षा कमी नसावे? वय किती वर्षापेक्षा कमी नसावे? तर लक्षात असू द्या, हे 21 वर्षापेक्षा कमी नसावे। त्यानंतर महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्षाला शासनाने कोणता दर्जा दिला आहे? तर हे जे आहे ते महाराष्ट्र शासनाने जे दर्जा दिला आहे, कोणता दिला आहे? तर राज्यमंत्र्याचा दर्जा त्यांना दिला जातो। त्यानंतर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा जो सचिव आहे तो कोण असतो मित्रांनो? ग्रामसेवक हा असतो। त्यानंतर सरपंचास कोण निवडून देतो? सरपंचाला या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य हे निवडून देतात। तर त्यानंतर पहा, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? सर्वांना माहीत असेल, नॉर्मल प्रश्न, लॉर्ड रिपन। त्यानंतर भारतात सर्वप्रथम पंचायत राजची स्थापना कोणत्या राज्यात झाली? तर भारतात सर्वात प्रथम पंचायत राजची स्थापना कोणत्या राज्यात झालेली आहे? तर लक्षात असू द्या, हे राजस्थान या राज्यात झालेली आहे। त्यानंतर राज्यात हे जे सरपंच समितीची स्थापना कोणत्या समितीने केली? तर राज्यामध्ये सरपंच समितीची स्थापना आहे कोणत्या समितीने केलेली आहे? लक्षात असू द्या, हे भोंगीरवार समितीने केलेली आहे। जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची मध्यवर्ती समिती कोणती आहे? तर स्थायी समिती। जिल्हा परिषदेच्या काही समित्या आहेत त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी जी शिफारस आहे ती कोणी केली? तर भोंगीरवार समितीने केलेली आहे। त्यानंतर खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? तर पंचायत समितीचे सभापती जेवढे काही आहे ते सदस्य असतात। त्यानंतर कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर हे जे आहे कोतवालाची नेमणूक करण्याचं काम कोण करतं? तहसीलदार करत असतो संबंधित तालुक्याचा। त्यानंतर पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधी कोणत्या समितीची स्थापना केली? तर पंचायत राजचं पुनर्गठन करण्यासाठी सिंघवी समिती स्थापन केली। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी पारित केला? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा लॉर्ड रिपन, म्हणून याला जनकसुद्धा म्हणतात। त्यासोबत महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती? 5 ठिकाणी आहेत। त्यासोबत पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर पंचायत राज हे जे स्वप्न आहे ते महात्मा गांधी यांचं होतं। तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत महत्त्वाचे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आणि जेवढा जास्तीत जास्त सराव करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। कारण का काही विद्यार्थी पहिलं अटेम्प्ट देत असतात, त्यांना टाईम मॅनेजमेंट कळत नाही, त्यामुळे अवश्य आपली प्रश्नपत्रिका सोडून पहा, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला चांगल्या दर्जाचे प्रश्न अवेलेबल आहेत। भेटत अशा नवीन व्हिडिओसोबत, पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।